श्री गणेशाय नमः. सर्वांना सर्वात प्रथम मकर संक्रांतीच्या मंगलमय शुभेच्छा. जय श्रीराम. मी अगदी थोडक्यात मकर संक्रांतीची आपणास माहिती देणार आहे. तरी पण ज्यांना व्हिडिओ आवश्यक आहे त्यांना हा व्हिडिओ पाठवा अशी विनंती करतो. जय श्रीराम. श्री गणेशाय नमः. 14 जानेवारी 2026 रोजी बुधवारी दुपारी 3:06 नंतर संध्याकाळी सायंकाळपर्यंत कधी पण वसायचं. या दिवसाचे कर्तव्य तिळ मिश्रित उदकाने स्नान करणे, तिळाचे ओढणे अंगाला लावणे, तिळ तर्पण, तिळ भक्षण, तिळ दान असा 6 प्रकार तिळाचा उपयोग केला असताच सर्व पापांचा नाश होतो. शके 1947 पौष कृष्ण एकादशी बुधवारी 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 नंतर सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे. बालोकर्णावर संक्रमण होत असल्याने उक्त असलेले वाहनाधिक प्रकार वाहन वाहक असून उपवाहन घोडा आहे. पिवळं वस्त्र अंगामध्ये परिधान केलेले आहे. हातामध्ये गदा घेतलेली असून केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरता जाई घेतलेली असून पायस भक्षण करीत आहे. सर्प जाती भूषणार्थ मोती धारण केलेला आहे. वर्णावर नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदायिक मुहूर्त 30 आहेत. पूर्वेकडून येऊन पश्चिमेकडे जात आहे. वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीच्या पर्वकालात दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशींची धार काढणे, कामाविषयी सेवन ही कामे करू नयेत अशी सर्वांना विनंती. तशीच एक सूचना, ही मकर संक्रांत एकादशीच्या दिवशी येत असल्याने काहींच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे. तरी सर्वांना विनंती करतो, ज्यांना एकादशीचा उपवास आहे त्यांनी एकादशीचा उपवास करायचा. जो नैवेद्य केला आहे तो ते भगवंताला दाखवायचा आणि तो आपण त्याचा नैवेद्याचा वास घ्यायचा आणि आपण फराळाचं भक्षण करायचं, म्हणजे फराळाचं करायचं. ज्यांना एकादशी नाही त्यांनी तो नैवेद्य खाल्ला तरी चालतो अशी सर्वांना एक सूचना देतो. आणि परत एकदा मकर संक्रांतीच्या आडकर परिवाराच्या वतीनं आपणास खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांना एक विनंती करतो की कुठल्याही प्रकारची अफवा पसरू नका अशी विनंती करतो. जय श्रीराम.